आताची मुलं ही साळत घालतात त्यांना शिक्षणामुळं अशी मोकळी फिरायला टाइम भेटत नाही त्यांना. आमच्या वयाची होती ना त्या टायमाला मोकळी पोरं लय राहायची, कारण बिन शिक्षणाची. कुणाची शिरड, कुणाची बकरी, अशी मोकळी राहायची. ती बकरी वळायची, शिरड वळायची, अशी ती चालायचं. ते आता पाऊस टिपकल्यामुळं मला मित्रांनो ध्यान झालं, कारण जुन्या बघा, जुन्या कशा काय आठवत हे आयुष्यभर, म्हणजे आपलं आता लहान वयाच्या काळातली आठवीच राहणार. आत्ताचा काळ म्हणजे लय भारी आहे. त्या काळात गरिबी लय राहायची. एका बंडीला या शर्टाला नसल्या 4 ठेगडं, शर्टाला ना 4 ठेगडं, चड्डीला 2-4 ठेगडं, असे त्या काळात राहायचे. साबण हाला लावाय नव्हता. राजधानी मोठा साबण राहायचा गोटा, तोच साबण. त्याचाच जास्त वापर, म्हणजे कपड्याला, अंगाला. आताचे साबण किती निघलेत, असलं साबण म्हणजे बघाय नव्हतं. आणि जरी असलं तरी ज्याच्याकडे पैसा आहे तोच माणूस त्या काळात लावित असेल साबण, नाही तर त्या काळात साबण. आणि त्या काळात म्हणजे असं की कुठं पण नदी, नाल्या, नदी, विहिरीव अशा आंघोळ्या करायच्या.